श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा हा संदेश त्यांच्यासाठी आहे जे बाहेरून मजबूत दिसतात पण आतून खूप थकलेले आहेत. तू सगळ्यांची काळजी घेतो, पण तुझी काळजी कोण घेतं? आज स्वामी म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला असं वाटतंय ना, मी खूप प्रयत्न करतोय पण काहीच जुळत नाही. घरासाठी धडपडतोय पण कोणी समजून घेत नाही. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस म्हणून कोणी विचारतही नाही. तुझ्या मनात प्रश्न आहेत. आज स्वामी सांगत आहेत, तुझी परीक्षा संपत आली आहे. तू एकटा नाही. तुला वाटतं कोणी नाही, पण प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत बसतो तेव्हा तू निराश होतोस. तेव्हा डोळ्यात पाणी येतं. स्वामी तुझ्या बाजूला बसलेले असतात. तुझं रडणं त्यांनी ऐकलंय. तुझी झोप उडालेली त्यांनी पाहिली. तुझी भीती त्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुला भेटला आहे. हे योगायोग नाही. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक ताण. तुला पैशाची चिंता आहे, भविष्याची भीती आहे. पण स्वामी म्हणतात, थांब, आता वादळ संपत आलं आहे. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते कायमचे नाहीत. तू खूप सहन केलंस म्हणून आता तुला फळ मिळणार आहे. तुला वाटतं तू कमजोर आहेस, पण सत्य काय आहे माहिती आहे. तू इतकं सहन केलंस जे दुसरा कोणी करू शकला नसता. तू अजून उभा आहेस म्हणजे तुझ्यात ताकद आहे. स्वामी तुझ्या आतली शक्ती जागी करत आहेत. तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलणार आहे. तुला जाणवतंय ना, जुनी माणसं दूर जात आहेत, नवीन मार्ग दिसतोय. हे सगळं योगायोग नाही. स्वामी तुझं आयुष्य नव्याने घडवत आहेत. आजपासून एक लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलांमागे स्वामींचा हात आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचं मोत्यात रूपांतर होणार आहे. फक्त विश्वास ठेव. मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या आयुष्यात प्रकाश कसा येतो. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, आणि हा संदेश त्या व्यक्तीला पाठवा जी आतून खूप काही सहन करते. तू मोठ्याने रडत नाही, पण तुझी शांतता खूप काही सांगते. घरात सगळे झोपल्यानंतर तू एकटा जागा असतोस. मोबाईल हातात असतो, पण मनात रिकामेपणा. कोणी विचारत नाही, तू ठीक आहेस का? कारण सगळ्यांना वाटतं तू मजबूत आहेस. पण स्वामी म्हणतात, तुझी ही शांतता मला दिसते. तू जे गिळून टाकतोस, ती वेदना, ती भीती, ते सगळं माझ्याकडे जमा होतंय. आणि योग्य वेळी त्याचं उत्तर मिळणार आहे. तुला अजूनही काही लोकांची आठवण येते, ज्यांच्यासाठी तू सगळं केलंस, पण वेळ आली तेव्हा तेच दूर गेले. तुला वाटतं मीच का नेहमी गमावतो. स्वामी तुला सांगतात, जे गेले ते तुझ्यासाठी नव्हतेच. जे दूर गेले ते तुझ्या पुढच्या उंचीपर्यंत पोहोचू शकले नसते, म्हणून त्यांना काढून टाकलं गेलं. हे नुकसान नाही, ही सफाई आहे. तुझ्यावर अन्याय झाला आहे. हो, तुझ्यावर अन्याय झाला आहे. तू प्रामाणिक होतास, तू शांत होतास, म्हणून तुला कमजोर समजलं गेलं. पण ऐक, शांत माणसाचा न्याय देव स्वतः करतो. तू काही बोलू नकोस. स्वामी म्हणतात, मी बघतोय सगळं. तुझ्यासाठी न्याय तयार आहे. आता वेळ तुझी आहे. तुला आतून जाणवतंय का, काहीतरी बदलतंय. जुनी अडचण संपते, नवीन दरवाजे उघडतात. त्यांनी तुला कमी समजलं तेच उद्या तुझ्याकडे पाहून म्हणतील, आपण याला ओळखत होतो. तुझी वेळ सुरू झाली आहे. जर तू हा व्हिडिओ पाहतोस तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू निवडलेला आहेस. तू सामान्य नाही. तू इतकं सहन केलंस म्हणजे तुझ्यात काहीतरी विशेष आहे. स्वामी म्हणतात,
मी तुझी परीक्षा घेतली कारण मला माहीत होते तू पडणार नाही. आता तुला फळ मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि आताच डोळे बंद करून एकदा म्हण श्री स्वामी समर्थ. या संदेशात तुम्हाला तुमचं आयुष्य दिसत असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा स्वामी मला शक्ती द्या. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी बाहेरून असते पण आतून तुटलेली आहे. कदाचित हा संदेश तिच्यासाठीच असेल. तुझ्या मनातलं गुपित तू कोणाला सांगितलं नाहीस, पण तुझ्या मनात एक गुपित वेदना आहे. कधी केलेली चूक, कधी घेतलेला चुकीचा निर्णय, कधी न सांगितलेलं प्रेम, कधी मनातच गिळलेली भीती. तुला वाटतं जर लोकांना कळलं तर, पण स्वामी म्हणतात मला आधीपासून माहीत आहे आणि तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या चुका तुला परिभाषित करत नाहीत, त्या तुला घडवत आहेत. तुला वारंवार एकच त्रास का होतो? कधी लक्ष दिलंस का? जी गोष्ट तुला सर्वात जास्त दुखवते तीच पुन्हा पुन्हा घडते. लोक बदलतात, पण वेदना सारखीच असते का? कारण स्वामी तुला काही शिकवत आहेत. जोपर्यंत तू स्वतःची किंमत ओळखत नाही, तोपर्यंत जीवन तुला तोच धडा शिकवत राहील. आज निर्णय घे. स्वतःला कमी समजणार नाही. तुझ्या घरात शांतता नाही, काहीतरी ताण आहे, आबोला आहे, न बोललेले शब्द आहेत. तू वारंवार सांभाळतोस. पण स्वामी सांगतात लवकरच तुझ्या घरात एक सकारात्मक ऊर्जा येईल. जुने वाद शांत होतील, आर्थिक अडचणी सुटतील, घरात हसू परत येईल. विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात एक निर्णय येणार आहे. नोकरी, व्यवसाय, नातं, स्थलांतर. तुला भीती वाटेल, पण आतून आवाज येईल ही संधी आहे. तो आवाज दुर्लक्ष करू नको. स्वामी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहेत. आजपर्यंत तू खूप झगडलास, लोकांसमोर हसलास, आतून रडलास. पण आता ऐक, तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिलेला गेलाच नाही. तो सुरू होणार आहे आजपासून. तू स्वतःला दोष देणं बंद कर, स्वतःवर विश्वास ठेव आणि रोज एकदा मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ. स्वामी जो हा संदेश ऐकतो आहे त्याच्या घरात शांतता द्या, त्यांच्या मनात आधार द्या, त्यांच्या आयुष्यात धैर्य द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना कारण द्या आनंदाचं. जर तुम्हाला वाटत असेल हा संदेश तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्यावर कृपा ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित आज कोणाला हा संदेश वाचवू शकतो. स्वामी भक्त हो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.